नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं स्वागत करतो आहो। मी श्रीकांत आडे। बघा, सर्वप्रथम तुम्हाला मी सूचना सांगतो, आजपर्यंत तुम्ही जे काही व्हिडिओ बघत असाल आणि आणखीन जरी तुम्ही या युट्यूब चॅनलला जॉईन केले नसेल तर कृपया करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ, यासाठी तुम्ही कृपया लवकरात लवकर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आवडला असलेला व्हिडिओ तर तुम्ही लाईक करा। चला, तर आज आपण बघणार आहोत महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे आयपीएल। तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आयपीएल हा अतिशय गाजलेला खेळ, इंडियन प्रीमियर लीग हे भारतानं आणलेला आहे। त्यामुळे तुम्हाला माहिती आहे यापूर्वी होतं आयसीएल, बरोबर आहे, आयसीएल जे कपिल देव यांनी लावलं होतं, इंडियन क्रिकेट लीग, आणि इंडियन क्रिकेट लीगच्या ऐवजी ललित मोदी यांनी आयपीएल हा गेम आणला। बघा, आयपीएल संदर्भात काही बोली लागलेली आहे आणि या संदर्भात काही खेळाडूचं ऑक्शन झालेलं आहे, ऑक्शन, आणि याच्यातून महागडा खेळाडू म्हणजे आयपीएलच्या बोलीतला आजपर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू म्हणजे ऋषभ पंत या व्यक्तीला 27 कोटी रुपये देऊन लखनौ सुपर जायंट्स या टीमनं खरेदी केलेला आहे। ऋषभ पंत, बघा, हे व्यक्तिमत्व तुम्हाला वाटलं होतं की या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, पाय मोडला होता आणि त्यानंतर हा व्यक्तिमत्व परत खेळामध्ये येईल की नाही याची शाश्वती नव्हती, परंतु तोच आज मशिया झाला आयपीएल मधला आणि सर्वात महागडा खेळाडू झाला। बघा, म्हणजे दिवस पलटायला वेळ लागते का? नाही, फक्त तुम्ही लढत राहणं फार गरजेचं आहे। म्हणून ऋषभ पंत 27 कोटी रुपयाची सर्वात जास्त आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे, लक्षात घ्या। आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा, आणि तो म्हणजेच काय, भारतीय खेळाडू आहे। सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, सर्वात महागडा। आजपर्यंत 27 कोटी पर्यंत एकाही खेळाडूवर बोली लागली नाही, फक्त ऋषभ पंतवर लागलेली आहे, लक्षात घ्या। आता आयपीएल ची सुरुवात जर आपण बघितली, आयपीएल ची सुरुवात झाली 2008 ला। आयपीएल ची सुरुवात कधी झालेली आहे? 2008 ला। आता यावेळेस एकूण टीम आहे 10। टीम किती आहे? एकूण 10 टीम आहे। टीम टोटल आहे 10 टीम आहे, टीम। आणि याच्यात आयपीएल मध्ये सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत, त्यानंतर आहे श्रेयस अय्यर। बघा, कलकत्ता नाईट रायडरला ज्यावेळी त्यांनी आयपीएलच्या मॅचेस जिंकून दिलेले आहे आणि तो श्रेयस अय्यर 26.75 कोटी रुपये पंजाबने त्याला खरेदी केलेला आहे, लक्षात घ्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश अय्यर, लक्षात घ्या, महत्वाचा खेळाडू आहे, 23.75 कोटीने कोलकाता नाईट रायडर यांनी त्याला खरेदी केलेला आहे। त्यानंतर आपला गोलंदाज अर्षदीप सिंग 18 कोटीनं पंजाबनं खरेदी केला आहे। अर्षदीप सिंग याला 18 कोटी रुपयांनी खरेदी केला आहे। त्यानंतर यजवेंद्र चहल, आपल्याला तुम्हाला माहिती आहे गुगली टाकणारा, 18 कोटीतनी यजवेंद्र चहल पंजाब टीमनं घेतलेला आहे। त्यानंतर जॉस बटलर, लक्षात घ्या, जॉस बटलर हा इंग्लंडचा खेळाडू आहे। कुठचा आहे? इंग्लंडचा खेळाडू आहे, आणि या इंग्लंडच्या खेळाडूला 15.75 कोटीनं गुजरातनं घेतलेला आहे। म्हणजे आता इथपर्यंत 5 खेळाडू महागडे यावेळेस भारतीयच आहे, आणि 6वा जॉस बटलर। यापूर्वी काय होतं, बाहेरच्या परकीय देशातले टीम जे काही राहत होते आणि त्याचे जे काही खेळाडू आहे हेच आयपीएल मध्ये महागडे खेळाडू म्हणून विकले जात होते किंवा खरेदी केले जात होते, बरोबर आहे। परंतु पहिल्यांदा भारतीय खेळाडूवर मोठ्या प्रमाणात ऑक्शन मध्ये बोली लागलेली आपल्याला दिसते, आणि हे अतिशय भारतीय खेळाडूसाठी आनंदाची बाब आहे, भारतीय क्रिकेटसाठी सुद्धा आनंदाची बाब आहे की म्हणजे भारतीय क्रिकेट कुठल्या विश्वातनी आणि कुठल्या उंचीवर जाऊन पोहोचलेलं आहे हे याचं प्रतीक आहे, बरोबर आहे। त्यानंतर बघा, हे आयपीएल इतिहास आहे आणि आयपीएलच्या इतिहासामधले महागडे खेळाडू आपल्याला आपण बघत आहोत, महत्वाचे। आता यानंतर बरोबर आपल्याला बघायचं आहे, बघा, आणखी काही महागडे खेळाडू आपण बघत आहोत जे आयपीएलच्या इतिहासातील महागडे खेळाडू आहे। बघा, के.एल. राहुल, बघा, के.एल. राहुल हा सुद्धा 14 कोटीला दिल्ली या संघाने घेतलेला के.एल. राहुल, बरोबर आहे। अलीकडे भारतीय टीम मध्ये त्याचं कमबॅक होताना दिसते किंवा कधी टीम मधून ड्रॉप सुद्धा होताना दिसतोय। अलीकडे ऑस्ट्रेलिया दौरा चांगला राहिला, सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये टेस्ट टीम चालू आहे, तिथं चांगला खेळत आहे तो। त्यानंतर ट्रेंट बोल्ट, लक्षात घ्या, न्यूझीलंडचा गोलंदाज, बघा, याला मुंबई संघाने घेतलेला आहे, तुम्हाला माहित आहे। या ठिकाणी बुमराह आणि मुंबईमध्ये आणखी ट्रेंट बोल्ट हा महत्वाचा न्यूझीलंडचा जो काही किवी संघाचा जो काही गोलंदाज आहे त्या गोलंदाजाला घेतलेला आहे बुमराहनं, लक्षात मुंबई इंडियन्सनं, लक्षात घ्या। हार्दिक पांड्याचा जो कॅप्टन आहे त्या ठिकाणी, आणि रोहित शर्माला सर्वात जास्त भीती असते ज्या गोलंदाजाची, तो म्हणजे ट्रेंट बोल्ट, याला 12.50 कोटीला खरेदी केलेला आहे मुंबईनं। त्यानंतर जोफ्रा आर्चर, लक्षात घ्या, जोफ्रा आर्चर हा गोलंदाज आहे इंग्लंडचा, लक्षात घ्या, जोफ्रा आर्चर हा आहे इंग्लंड, आणि इंग्लंडच्या टीमचा या जोफ्रा आर्चरला काय केलेलं आहे, खरेदी केलेलं आहे, लक्षात घ्या, इंग्लंडनी राजस्थान रॉयलनं 12.50 कोटी रुपयाला।
त्यानंतर जोस हेझलवूड बघा, ऑस्ट्रेलिया बघा अतिशय मागे आहे. ऑस्ट्रेलियाची टीम ही नंबर 1 ला होती आणि त्याचे आयपीएल मध्ये सर्वात महागडे खेळाडू होते. जेव्हा 2008चा आपण आयपीएल सुरुवात झालं तेव्हापासून जर विचार जर केला आणि आता 2024-25 मध्ये जेव्हा आयपीएल घेऊन चाललेलो आहोत आपण, तर 2025च्या सीझनसाठी यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या टीमवर काही खेळाडूंना तर खरेदी सुद्धा केलं नाही. डेव्हिड वॉर्नर सारखा खेळाडू जो आयपीएल गाजवत होता त्याच्या ऑप्शन मध्ये यावेळेस त्याला कोणी खरेदी सुद्धा करू शकत नव्हतं. या प्रकारची शोककळा ऑस्ट्रेलियन टीमवर आलेली आहे, कारण ऑस्ट्रेलियन टीम मध्ये पाहिजे त्या प्रकारचे फलंदाज आणि गोलंदाज पूर्वी सारखे राहिले नाही. तर एकेकाळी ऑस्ट्रेलियन टीमचा जगविश्वामध्ये क्रिकेटमध्ये दबदबा होता. तर जोस हेझलवूड हा याला 12.50 कोटी रुपयानं बेंगळुरू घेतलेला आहे. त्यानंतर या आयपीएलचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वैभव सूर्यवंशी बघा, 13 वर्षीय फलंदाज, फक्त 13 वर्षीय फलंदाज आहे कार्यकर्ता हा, आणि याच्यावर 1.10 कोटी लागलेली आहे. राजस्थान रॉयल्स या टीमने याला खरेदी केलेला आहे. हा बघा वैभव सूर्यवंशी हा बिहारचा आहे. कुठचा आहे? बिहारचा. आणि आयपीएल निलावात विकला जाणारा सर्वात तरुण सर्वात लहान खेळाडू आहे. सर्वात तरुण आणि सर्वात लहान, लक्षात घ्या, आयपीएलच्या इतिहासातील लक्षात घ्या, सर्वात तरुण आणि लहान खेळाडू आहे 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी. हे लक्षात घ्या. याच्या बापानं वावर विकलं, शेती विकली आणि त्यानंतर या पोराला क्रिकेटमध्ये गेलं. म्हणजे बघा, गरीबाच्या घरातली सुद्धा, काही लोक म्हणतात ना गरीबाच्या घरातली हिरा चमकतो म्हणतो, परंतु ते आपले लोक लपवतात, असं नाही. आई वडिलांना जर योग्य कर्तृत्वाला जर वाव दिलं तर 100% ते पुढे जातात. आणि वैभव सूर्यवंशी आज आपल्याला 13 वर्षातली पदार्पण आयपीएल मध्ये करताना तुम्हाला दिसणार आहे, लक्षात घ्या. आणि तो राजस्थान रॉयल्स कडून खेळणार आहे. आणि या आयपीएलचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 2च आहे. एक म्हणजे वैभव सूर्यवंशी 13 वर्षीय खेळाडू आपला, आणि त्यानंतर ऋषभ पंत जो संपला होता त्यानं परत सर्वात जास्त महागडा खेळाडू म्हणून त्याची काय झाली, खरेदी झाली. हे एक महत्वाचं आहे. आणि दुसरा म्हणजे वैभव सूर्यवंशी आयपीएल सीझन 2008 पासून सुरू झालेला आहे. आता 2025 आहे, हा 17वा सीझन आहे. लक्षात घ्या, 2025चा हा जो काही सीझन होणार आहे आयपीएलचा सीझन 2025चा जो काही सीझन आहे, तर हा आहे 17वा. कितवा आहे? 17वा. बघा पोरो, तुम्हाला येणाऱ्या कंबाईन मध्ये विचारू शकता की आयपीएलची सुरुवात कधी झाली, तर 2008 ला, आणि 2025 ला कितवा सीझन होणार आहे, तर 17वा. लक्षात घ्या, आयपीएलची सुरुवात करणारा संस्थापक आहे ललित मोदी, जो फरार झाला, बरोबर आहे, तो गोष्ट वेगळी आहे, परंतु त्यानं भारतीय क्रिकेट विश्वासाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळ्या प्रकारचा खेळाडूंना पुढे येण्यासाठी वाव त्यांनी निर्माण करून दिलं. त्यामुळे आयपीएलच्या संदर्भात आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणकोणत्या वर्षी कोणकोणत्या टीम जिंकलेल्या आहेत आणि त्याचे कप्तान आणि त्या टीमचे मालक, फ्रँचायझी, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. परंतु अतिशय अलीकडे ऑप्शन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोण खेळाडू कशा प्रकारे आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकते. त्यामुळे अतिशय लहानसा व्हिडिओ आहे हा, अतिशय तुम्हाला महत्वपूर्ण आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय बारकाईने तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि आवडल्यास इतरत्र शेअर करा. ओके, धन्यवाद. जय हिंद.